अधिकाऱ्यांवर धावून गेले। हातात लाठ्या-काठ्या घेऊन त्यांनी कारवाई थांबवली। इतकंच नाही तर अजित पवारांना फोन करून त्यांनी हा सगळा प्रकार सांगितला। अजित पवारांनी या गुंडांना झापण्याऐवजी पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांनाच कारवाई आत्ताच्या आत्ता थांबवा, नाहीतर तुमच्यावर ॲक्शन घेऊ अशी धमकी दिली। कार्यकर्त्यांचा फोनऐवजी माझ्या व्यक्तिगत फोनवर फोन करा म्हणून सांगितल्यावर अजित पवारांना प्रचंड राग आला। त्यांनी नंबर घेऊन कृष्णा यांना व्हिडिओ कॉल सुद्धा केला। तहसीलदारांना सांगा माझा आदेश आहे असंही अजित पवार यांनी धमकावलंय। माढा तालुक्यातल्या कुरडू गावची ही 3 दिवसांपूर्वीची घटना आहे। अंजली कृष्णा यांनी दिलेल्या वागणुकीमुळे अधिकारी वर्गांमध्ये नाराजी असून अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणी ही आता पुढे येतेय। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? कौन है? सर मुझे पता नहीं है ना सर। मैं सिर्फ यही बोल रही। मैं डिप्टी चीफ मिनिस्टर। सर समझ रही है वो आप बोल रही है जो नंबर दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ। कार्रवाई कर रही थी लेकिन अजित पवार का मेरा चेहरा तो तुमच्या नोकरीवर आलेले गाडांतर आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मंत्रालयात जाणार माहितीसाठी सांगतो। आजी दादा ह्या कुठे 3 मिनिटं बोलले तर म्हणजे ह्याच्यात इंटरेस्ट घेणार तुमची दोघांची बी नाव आहे ती आदेश आम्हाला फक्त रावसाहेब ऐका, आम्हाला कृपा करून रावसाहेब नाही जर सस्पेंड रावसाहेब रावसाहेब शेळवण्याला पिकरून करून फोन लावा त्याचा काय तर नाही इकडे बोलवा की त्याला बोलवा ना। मुसीबत मध्ये अडकला ना तुम्ही, बोलवा त्याला। ही चोर भाडे शेतकऱ्याला उतारा सुद्धा चोर, ही चोर भाडे माझा व्हिडिओ नीट घ्या। चोर भाडे उतारा देत ना कुत्र्यानं तुम्ही शेतकऱ्याचे हाल करताय। टॅबला खाल्लं नोंदीला पैसे घेतल्याशिवाय नोंदी करत नाही। अरे कुत्र्यानं तुम्हाला जन्म शेतकऱ्याने दिलाय ना। तर अजित पवारांची भाषा आणि बेकायदा कामाचं समर्थन करणं नक्कीच योग्य नाही असं आम्हाला वाटतं। या निमित्तानं आम्ही काही प्रश्नही अजित पवारांना विचारू इच्छितो। उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्ही गुंडांना अभय देणार का? अधिकाऱ्यांवर डाफरत राहण्यानंच कामं होतात वाटतं का? बेकायदा मुरूम उचलणाऱ्यांवर कारवाई केल्यानं दादांना राग आला का? कायद्यानं कारवाई सुरू असताना ती बंद करा माझा आदेश असं कसं काय सांगता? नियम आणि कायदा राबवणाऱ्यांनाच ॲक्शन घेऊ कसं काय म्हणता? पुढची बातमी पाहूयात। मुंबईत झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाषण